हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत? स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बरं आहेत ना? आणि आज मी जात आहे शिर्डीला. आज आहे 26 जानेवारी. 26, 27, 28 3 दिवस सुट्टी होती म्हणून आम्ही शिर्डीचं प्लॅनिंग केलेलं. आणि मी दादर स्टेशनला उभी आहे. दादर स्टेशनला ती ट्रेन येते 6:20 पण आमची ट्रेन थोडी 10 मिनटंच लेट झाली. असं काय नाही. आणि मुलं बघा, तुम्ही वाट बघतायत ट्रेनची, कारण का सकाळी 3:30-4ला आम्ही उठलो आणि ट्रेनची वाट बघते. आणि ॲटलास आमची ट्रेन आली. तुम्ही बघू शकता. ट्रेनमध्ये बसल्याबरोबर आपल्या सीटवरती तिथे चहा, बिस्किट, टिश्यू पेपर, हँड सॅनिटायझर, पाण्याची बॉटल आणि पेपर दिले होते. आणि एक आमची सीट विंडो साईडला नव्हती, या साईडला होती. आणि 3 आमच्यासोबत होत्या. तर कोण येईपर्यंत आर्यन म्हणून बसला होता तिथे. आणि खूप मस्त वाटत होतं ट्रेनमध्ये बसून. मुलांना पण आवडलं. जसं काय फ्लाईटमध्ये बसतो तसं वाटत होतं. झोप एकदम उडून गेली. छान शांत वाटत होतं. वाटतच नाही की आपण ट्रॅव्हल करतो आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू, म्हणजे एकदम सनराईज झालं. एकदम मस्त वाटत होतं सकाळी सकाळी. आणि 6:30ला ती ट्रेन आली. तर तुम्ही विचार करू शकता, थंडी आणि AC वाली ट्रेन आणि हा एवढा व्ह्यू, एवढा मस्त, एवढं छान वाटत होतं ना. खूप एन्जॉय केलं मुलांनी आणि खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. वंदे भारत ट्रेनचा आम्हाला चांगला एक्सपिरियन्स होता. नीट अँड क्लीन ट्रेन होती एकदम. आणि बसल्याबरोबर आपल्याला सगळं प्रोव्हाइड, म्हणजे ती लोकं करतात. चहा, कॉफी, नाश्ता, व्हेज, नॉनव्हेज लंचमध्ये आहे, डिनर, त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आहे. त्याच्यानंतर समीरनी, म्हणजे माझ्या नवऱ्याने, ती सीट चेंज केली आणि मुलाला माझ्या बाजूला बसवले, आर्यनला. तर आम्ही आता बाजूला बसलो आहे. त्याच्यानंतर 8:30ला आमच्यासाठी ब्रेकफास्ट आला. आम्ही व्हेज ऑर्डर केलं होतं. तर व्हेजमध्ये होता आलू आणि मटरची सब्जी होती, ग्रेव्हीवाली, मफिन्स होतं, दही होती, थेपले होते, उपमा होता, शुगर, ब्लॅक पेपर, हँड सॅनिटायझर आणि नाश्ता पण असा भरपूर छान होता. मुलांनी पोट भरून खाल्लं. आणि सोनाक्षीने उपमा नाही खाल्ला, कारण की तिला मटर नाही आवडत. त्या उपमामध्ये मटर होते. आता नाश्ता करून मस्त मुलं झोपली आहेत, बघू शकता तुम्ही. ती लोक एकदम झोपून गेली. थकली होती, कारण का आमच्या बिल्डिंगमध्ये 26 जानेवारीचं जे डेकोरेशन होतं ते होतं रात्री 1 वाजेपर्यंत. ते करत होते. मग आम्ही नाशिक आल्याच्यानंतर सीट चेंज केली. मुलं त्या सीटवर होती आणि आम्ही दोघं ही सीट केली, कारण का खूप माणसं उतरून गेली नाशिकला. आणि आमचा लास्ट स्टॉप होता शिर्डीचा. त्याच्यानंतर झोपून उठल्यानंतर थोडं मी तिथे डोरच्या इथे गेली आणि तिथे खूप सारे आम्ही फोटोशूट वगैरे केलं. खूप मस्त वाटतं. नंतर आम्ही 10:30ला ऑलमोस्ट आम्ही शिर्डीला पोचलो. आता हे शिर्डीचं प्लॅटफॉर्म आहे, स्टेशन. तिथून आम्ही चालतो आहे. आम्हाला आता ऑटो भेटली. शिर्डी स्टेशनच्या बाहेरच ऑटो आहे. ते 20-20 रुपये एका माणसाचे घेते. रूमवरती आल्यानंतर आम्ही चेंज केलं पटापट. आणि भूक लागली आम्हाला, म्हणून आम्ही खाली जेवायला गेलो. कारण का आम्ही फक्त म्हणजे ब्रेकफास्टच करून आलेलो, म्हणून आम्ही जेवायला गेलो. आणि मुलं एवढी थकलेली ना, बाहेर म्हणजे काय काम नसतं तरी पण एवढी झोप आणि एवढी भूक कशी लागते काय माहिती. तर ती लोकं जेवणाची वाट बघत होते की कधी येईल कधी. आणि 3 दिवस सुट्टी आली, त्याच्यामुळे ना शिर्डीमध्ये खूप रश होती, म्हणून हॉटेल्समध्ये पण खूप रश होती. आणि त्याच्यानंतर आमचं जेवण आलं. आम्ही व्हेजच जेवण ऑर्डर केलेलं. मिसल पाव, पनीर टिक्का मसाला आणि डाळ खिचडी पण केलेली. ती मी शूट करायला विसरली.
त्याच्यानंतर रूमवरती आलो, थोडं झोपलात आम्ही. झोपून उठल्याच्यानंतर फ्रेश झालात. फ्रेश झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा ड्रेस चेंज केलात आणि मंदिराला दर्शन करून आलात. पण आम्ही काय झालं ना की फोन वगैरे सगळे आम्ही रूममध्येच ठेवलेलं आणि चालत गेलेलो, म्हणून मंदिराचं तर तुम्हाला माहिती आहे आतलं काही शूट करायला भेटतच नाही, म्हणून मी नंतरचे क्लिप्स ॲड केले, थोडे थोडे फोटो. आम्ही छानपैकी तो चंदनाचा टिक्का वगैरे लावलेला, दर्शन झालं. गार्डनमध्ये गेलो पण तिथे पण आम्ही काही शूट नाही करू शकलो. तर हा होता आमचा पहिला दिवस शिर्डीमधला 26 तारखेचा. आणि खूप रश होती, थंडी पण आहे. एवढी मला जास्त नाही जाणवली, पण आहे थंडी. आणि कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.